राज्यातील मराठवाडा, विदर्भ इथून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड आणि वीटभट्टीवर काम करण्यासाठी ऑक्टोबर ते मे या कालावधीमध्ये जवळजवळ 80 ते 90 हजार मजुरांचं हंगामी स्थलांतरित होत असतं. त्यांच्यासोबत जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त 0 ते 18 वयोगटातील बालके स्थलांतरित होत असतात. यामुळे बालकांना शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत भौतिक सुविधांपासून वंचित राहावं लागतं. या बालकांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे हंगामी स्थलांतरित ऊसतोड आणि वीटभट्टी कामगार यांच्या बालकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आली. या मागणीचं निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आलं. 2023-24 या शैक्षणिक वर्षात अवनी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांवर ऊसतोड कामगार कुटुंब आणि करवीर तालुक्यातील 8 ठिकाणी 0 ते 18 वयोगटातील बालकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 2100 बालकं आढळून आली आहेत. या बालकांना शिक्षणाची आवश्यकता आहे. स्थलांतरित झाल्यावर सर्वेक्षणानुसार 7 ते 14 वयोगटातील 853 बालकांना शाळा उपलब्ध नसल्यानं बाल कामगार म्हणून काम करावं लागतंय. त्यामुळं याबाबत जिल्हा प्रशासनानं यामध्ये तातडीनं लक्ष घालून या बालकांना शिक्षणाचा हक्क मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, पंडित कंदले, रवीना माने, साताप्पा मोहिते, रवी कुराडे आदी उपस्थित होते.